नमस्कार मंडळी, मी विजय निकम मनपूर्वक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपला महाराष्ट्र सण दहीहंडी 16 ऑगस्टला आहे आणि आमची एक महिन्यापासून सराव चालू होता दहीहंडीचा। तर आम्ही आज जातो, आता सराव शिबिर आहे 2025चा पहिला सराव शिबिर आहे। तर दाखवतो तुम्हाला। आता आम्ही साईबाबा म्हणजे जातोय आरती करायला आणि माझ्यासोबत आहे तेजस। तेजस कधीपासून तयारी करत होता, तो आता निघालाय। मी आता तेजीच्या घरात आहे आणि माझ्यासोबत आजी आहे आणि आमचा बाब्या काय टाइमपास करत होता, माझ्या मागत लागलेला। आजी आणि आमचा बाब्या माझा दादाचा मुलगा आहे। चला तर आपण जाऊया, उशीर तर झालाय। चला तिथे सगळं निघून आता गलीचं बाहेर पडलो, तेजसची टाळा लावला। आता साई मंदिराजवळ जाऊ आपण। आता आलो मी साई मंदिराजवळ, आपल्या मंडळाची मुलं आहेत इकडे। आता इथून आरती करून जायचं आहे, तुमचा प्रवास सुरू करायचा आहे। मला तर घे, तू काय घेऊ तुला? जॅकेट बघितला साईनाथ महाराज जय, गुरु साईनाथ महाराज हर हर महादेव, बजरंग बली की जय। सुख करता दुख हरता सुंदर मतनारी
लक्षात ठेवा. हर हर गणपती बाप्पा कृष्ण महाराज की साई बाबा की ओम साई साईनाथ महाराज की कृष्ण गोपीनाथ महाराज की साईनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय ओम जय हर हर महादेव हर हर महादेव गोपाल कृष्ण महाराज की बोले सोनिया गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल गोविंदा आला रे आला तुझी संभाळ मधुबाला गोविंदा आला रे जेव्हा उभा राहतो ना तेव्हा यायला पाहिजे हे असं नाही. आम्ही आलो होतो आमच्या सरावाच्या जागेवर दिल्लीच्या. सर्व मुलं बघतो कोण कोण आलाय कोण कोण नाही. थांब दादा. तर काय बाकी आहेत अर्धी मुलं ती येतात आता पाठवून. तुला टाइम काय आला तुला? तो आरतीला नव्हतास 7 वाजले. पट्टा वाटायचं काम चालू आहे आता. ज्यांचं पट्टा बाकी ज्यांना द्यायचं ते आता देतोय. नवीन रोड आलाय आजच आमचा पाजावे पट्टा वाटतंय. तर आमच्या मंडळाचा दुसऱ्या मुलांचं आगमन झालेत. ते अजून आरतीला नव्हतं. ते आरतीला नव्हतं. कुठे गेलो तुम्ही? तयारी करत होतो. कसली तयारी? मंडळाची तयारी करत हो काय? चार असं नको करायला. इकडे बघ. हो अध्यक्ष आमचे ते इकडे अध्यक्ष येते तुमचे. इकडे 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 हे आमचे रिक्षाचे अध्यक्ष. रिक्षाचा आज येतो. तुम्ही पुढे आणि हे पाठी. त्यांना अगोदर सांगितलं ना तुम्ही आरतीला जायचं काय? चाल करायला आता हा रिक्षावाल्यांचे चिरंजीव. आमच्या पथकाची टी शर्ट आहे. आमच्या पथकाचं नाव आहे हे दाखव. हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान गोविंद पथक विलेपार्ले पश्चिम. ही 2023ची टी शर्ट आहे आणि 2024ची बघा. ही 2024ची आहे. आता 25ची येईल. फक्त 15 दिवस बाकी आहेत. पट्टा बांधला ना बघा सिद्धूदा. काय विषय काय? विषय काय नाही. आज फक्त आमचा खालचा वरचा यायला पाहिजे बस. खालचा वाचा येऊ दे. दुसरा काय नाही विषय. तुमचा काय विषय आहे? मस्त एकदम. आज आपली सुरुवात. आज किती लावायचे आहेत? आज आपले लागणार कडक 7 लावणार. चला हे इकडे मंडळ चालू आहे ना. तुम्ही काय करता इकडे? चला जवळ. साहेब तुम्हाला कसं वाटतंय आज तुमचा सर्व शिक्षणाचा पहिला दिवस?
गणपती बाप्पा तिकडे पहिले ते पोरं देतो आवाज. टाकी 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 बंबाजी बंबाजी टाकी 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 बंबाजी बंबाजी टाक्या वाला की जय. आता आम्ही आता जागेवर निघतोय, जातो आता सराव शिबिरच्या जागेवर. तर आम्ही सराव शिबिरच्या जागेवर आलोय. सराव शिबिरात हे पहिलं गोविंदा पथक आहे जे आपल्या समोर मानवी मनोरंजन असणार आहे. बघूया किती थरांचा मानवी मनोरंजन असत आहे. 3 थर लागले. सुरेश गोविंदा पथकाच्या कार्यकर्त्यांनी थोडंसं पुढे येऊन सपोर्ट करावा. कोणत्याही गोविंदा पथकाला इजा होता कामा नये. गोविंदा पथकातल्या कुठल्याही गोविंदाला जर इजा झाली असेल तर किंवा झाली तर आपल्याकडे फर्स्ट एड किट सुद्धा आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला संपर्क करा. सुंदर सुंदर 1 2 3 4 5 आणि हा 6 जणांचा मानवी मनोरंजन रचण्यात आलाय. नवरंग गोविंदा पथक यांच्याकडून खूप खूप अभिनंदन. आपल्यासमोर मानवी मनोरंजन असताना 3 थर, चौथा 5 थराचा मानवी मनोरंजन. सुंदर सावकाश सावकाश. सुंदर सुंदर अति सुंदर. तर पुढचं गोविंदा पथक सिंहगर्जना गोविंदा पथक आपण तयारी ठेवायची आहे. याच्यानंतर तुमचा नंबर आहे. आपल्या समोर हर हर महादेव गोविंदा पथक मानवी मनोरंजन असताना 1 2 3 4 5 6 थर लावत आहेत. उत्कृष्ट असे 6 थर. अगदी 10 सेकंदात 10-12 सेकंदात त्यांनी 5 थर लावलेले सोडू नका पकडा. तर गोविंदाला लागलं असेल तर बघा इकडे आणा. हळू उतरा. शिवाजी महाराज ओम साई जय साई ओम साई जय साई हर हर महादेव महादेव महाराज की जय. करायचे पुढे
कोणत्याही गोविंदा पथकाला इजा होता कामाने. सावकाश हिंदवी स्वराज्य गोविंदा पथक तुमचा वेळ घ्या. सुंदर अतिशय सुंदररित्या हिंदवी स्वराज्य गोविंदा पथक यांनी 4 थर लावलेले आहेत आणि पुढचा 5वा थर. सावकाश वेळ घ्या. तुम्ही केलेल्या सरावाचं प्रदर्शन करा. सुंदर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने 7 थर लावताना आपल्यासमोर हिंदवी स्वराज्य गोविंदा पथक. याला म्हणतात सराव. सुंदर सुंदर अतिशय सुंदर. सावकाश सावकाश सावकाश. हे पकडा त्याला. किती लावायचे गोविंदाला सांभाळा सांभाळा. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने 7 थर लावताना आपल्यासमोर हिंदवी स्वराज्य गोविंदा पथक. याला म्हणतात सराव. सुंदर सुंदर अतिशय सुंदर. सावकाश सावकाश सावकाश. हे पकडा त्याला. किती लावायचे हे जोर सर हे जरा इथे इथे ना इथे हे मिथून गणेशवाडी गोविंदा पथकाने आपल्यासमोर 6 थरांचं नाव. खूप सुंदर खूप सुंदर. सावकाश इथे. चौकी तिकडे झाली. हिंदवी स्वराज्य गोविंदा पथक 7 थर लावण्याचा प्रयत्न करताय. तिकडे 3 थर लागलेले आहेत. एक अपना गंदा मेरे को ये शांत बोल मत. 7 थरांचा हा जबरदस्त प्रयत्न इकडे चाललाय. पाच लागले. तीन एके उठण्याचा प्रयत्न करतायत. हळू उतरायचंय काही घाई नाहीये. 6 थर बरोबर लागले. 7वा थर शुभम
3 एके उठण्याचा प्रयत्न करतायत. तर मित्रांनो 2 वेळा ट्राय केले 7ची, पण 7 लागले नाही. पुढच्या टाइमला थोड्या टायमाला काहीतरी लावणार भाई, mistake लावणार. झाली, पण पुढच्या वेळेला नक्की लावणार. आणि जिद्द पोरांची खूप आहे. 2 चान्स आमच्या तरी 1 चान्स भेटला एक्स्ट्रा, पण नाही लागले आमचे तर. आता पोरं दमलेत, पण त्या जागेवर जातो. आणि आपली जिद्द होती, आपण केला ट्राय, चांगली केलं तुम्ही. मी बोलतो ना, तुम्ही जी ट्राय केलात, तुम्ही जी मेहनत घेतली चांगली आहे, पण ती मेहनत अजून 8 दिवस अगोदर इथं घेतली असती ना, 8 दिवस अगोदर, तर नक्की सक्सेस झालो असतो आपण. पण आपण नाही घेतली. आपण फक्त काय केले, 6 लावले 2-3 वेळा, तसे ट्रिपल लावून. पण आपण जर ते खांबवर 6 लावले असते ना, तर आज नक्की 7 होते आपले. आणि आपल्याकडे जिद्द आहे, आपण लावू. अजून आपण हारलेलो नाही. मग याच्या पुढे उद्यापासून 5 पर्यंत गेली पाहिजे. किती पर्यंत? पहिल्या अटेम्प्टला 5 तर लावून 20 ची काउंटिंग झाली पाहिजे 6च्या बेसनी. किती होईल ना? उद्या सगळे रेडी? नक्की. आणि टायमिंग माहिती आहे किती? 9:30 वाजता पाहिजे. 9:30 ते 12. लक्ष झालं? 9:30 ते 12. गुरुवारी मी नसतो, तुम्ही 12 वाजेपर्यंत गेली, चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला जर नाही करता आली 11 वाजता घरी जा, चालेल. आणि रिक्स बोलले ना, रिक्स आपण एवढे दिवस का घेत नव्हतो, तर आपल्याला आज कळलं. ते तुम्ही ऐकलत ना, मी जे बोलत होतो माझ्या तोंडून ते चुकीचं होतं, पण तुम्ही जेव्हा स्टेजवरून ऐकलं असाल तर तुम्हाला कळलं असेल. ऐकलत ना, प्रत्येकाने ऐकलं ना. मग आता त्याच्यातून शिका. माझ्याकडून काही शिकण्यासारखं नव्हतं, पण ज्या वेळेला प्रोचा एक वक्ता आपल्याला सांगतो ना, तर त्याच्याकडून काहीतरी शिका. मला वरचा जाऊन 20 पर्यंत काउंटिंग 3 ते 4 वेळा झाली पाहिजे. ठीक आहे? सगळे येतील? ओके, चला. आजची व्हिडिओ इथे थांबवतो. आज उद्या सोमवार आहे, श्रावण सोमवार. उद्या सरांचा उपवास आहे. म्हणून आज थोडंसं बोललो जागेवर, घरी जावतो. पुढच्या वेळी नक्की 7 लावू आम्ही.